कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू, इथे मी माझा फ्युचर तुझ्यासोबत इमॅजिन करतोय आणि तू तुझं पास्ट पण माझ्याशी शेअर करत नाहीयेस। चुकतंय तुझं जानवी, तुला शिक्षा मिळायलाच हवी। मला माहितीये तुला कोणती शिक्षा द्यायची आहे। परफेक्ट, व्हेरी गुड। आता तू माझ्यासाठी कुठलं तरी निकनेम ठेवलंच पाहिजे। इट कॅन बी एनीथिंग, स्टुपिड, इडियट और मॅड। का असा वागला असेल जय? आणि सारखं मॅड मॅड का म्हणत होता? माझे आणि विश्वाचे चॅट तर वाचले नसतील ना? पण ठीक आहे, वाचले तर वाचले, त्यात एवढं राग येण्यासारखं काहीच नाहीये। काम डाऊन जानवी, तो पॉझिटिव्ह आहे, बाकी काही नाही। एकतर इतक्या वर्षांनी त्याच्या आयुष्यात प्रेम आलंय ना, म्हणून कदाचित तो छोट्या छोट्या गोष्टींवरून असा इन्सिक्युअर होत असणार। नाही नाही, माझंच चुकतंय, मीच जयंतला नीट समजून घेऊ शकत नाहीये। एकदा का त्याचा स्वभाव कळला ना, की त्याला त्रास झाल्यावर कसं हँडल करायचं हे मला बरोबर जमेल। अहो, अलीकडे तुम्ही डबा संपवत नाही, रोज अर्धी पोळी शिल्लक असते। असं करू नका। तू दिलेला डबा कसा खाऊ लक्ष्मी? भूक आणायची कुठून? श्रीनिवास, काय आरते, कशी आहेस? दगडू भाऊ, आलात हो तुम्ही? म्हणजे काय, अहो नुसतं आलो नाही, लय चांगली बातमी घेऊन आलो हाय। अहो आपल्या आरतीसाठी लय चांगलं स्थळ आलं आहे। पोरग लय चांगलं आहे, पगार बी चांगला आहे। तुम्हाला सांगतो, एकुलता एक आहे। आणि आरते दिसायला बी एक नंबर पोरगा आहे। होय आरते, हे आरते, अगं ऐकतेस का? हा पर एक आठ आहे त्यांची। नाही म्हणजे तसं समज सगळं भारी आहे, पर लग्नानंतर मालतीताई तुम्हासनी आरती सोबत राहता येणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।